नमस्कार शेतकरी बांधवांनो. MH9 मराठी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. बातमी सविस्तर पाहण्याआधी आपल्या MH9 मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची प्रतीक्षा आता खऱ्या अर्थाने संपली आहे. अनेक दिवसांपासून आज पैसे येणार, उद्या येणार अशा चर्चा सुरू होत्या. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत होती. पण आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचे 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये एकत्र जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हे पैसे थेट DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जात आहेत. पहिल्या टप्प्यात या 13 जिल्ह्यांना मिळणार प्राधान्य. पहिल्या टप्प्यात राज्यभरातील प्रमुख 13 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने गडचिरोली, अकोला, गोंदिया, पुणे, यवतमाळ, पालघर, परभणी, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नाशिक, अहमदनगर, भंडारा आणि चंद्रपूर. जर तुम्ही या जिल्ह्यांमधील शेतकरी असाल आणि तुम्हाला PM किसान तसेच नमो योजनेचे मागील हप्ते मिळाले असतील, तर हे 4,000 रुपये तुमच्या खात्यात निश्चितपणे जमा होणार आहेत. पैसे मिळण्यासाठी ही 3 कामे त्वरित करा. जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील, तर खालील 3 गोष्टी नक्की तपासून घ्या. 1. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासा. 2. नमो शेतकरी योजनेची eKYC पूर्ण करून घ्या. 3. कृषी केंद्रावर जाऊन तुमचे फार्मर ID बनवून घ्या. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नमो योजनेचे मागील हप्ते मिळाले आहेत का? आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. अशाच शेतकरी हितोपयोगी आणि ताज्या अपडेट्ससाठी MH9 मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.